आताची आणखी एक ब्रेकिंग बातमी। मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती, याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरहजर आहेत। एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये असताना देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी उपस्थित राहू शकलेले नाही आहेत। शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला नेमकी गैरहजेरी का त्यांची दिसून आली या संदर्भात अद्यापही स्पष्टता नाही आहे। त्यामुळे एकूणच महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने देखील संपूर्ण राज्यभरामध्ये एक वेगळंच वातावरण आणि काहीशं नाराजी नाट्य देखील बघायला मिळतंय। त्याच वेळेला इकडे मंत्रिमंडळाची बैठक देखील सुरू होती, मात्र एकनाथ शिंदे हे या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी गैरहजर आहेत। ते स्वतः ठाण्यामध्ये होते, मात्र तरी देखील ते या बैठकीला आले नाहीत। त्यामुळे त्यांच्या या गैरहजेरीचं नेमकं कारण काय याविषयी काही तर्कवितर्क लढवले जात आहेत। अर्थातच चर्चांना उधाण आलेलं आहे। नेमकं ते मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी का आले नाहीत या संदर्भातली स्पष्टता देखील त्यांच्याकडून आलेली नाही आहे। त्यामुळे त्यांच्या या गैरहजेरीला पुन्हा एकदा काही नाराजीची किनार आहे का याविषयी देखील तर्कवितर्क लढवले जात आहेत। आजच्या महत्त्वाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरहजर राहिलेले होते। राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देतात। राजू, पाहतो आपण मंत्रिमंडळाची बैठक आता पार पडलेली आहे, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते या मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर होताना पाहायला मिळालेलं आहे। नेमकं काय कारण आहे हे अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाही। त्याच्या आधी सुद्धा काही वेळा एकनाथ शिंदे हे गैरहजर होते, मात्र ते कुठेतरी बाहेरच्या दौऱ्यावर असल्यामुळे गैरहजर असताना पाहायला मिळाले होते। मात्र आता ठाण्यामध्ये असताना सुद्धा ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला पोहोचू शकलेले नाही। त्यामुळे नेमकं एकनाथ शिंदे नाराज आहे का आणि त्याच नाराजीमधनं आज गैरहजर राहिलेत का असाही प्रश्न जो आहे तो समोर येतोय। आपण कारण पाहतोय की महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि बऱ्याच ठिकाणी जे आहे ते शिवसेना आणि भाजपची महायुती जी आहे ती होऊ शकलेली नाहीये। ठराविक जागांवरती होऊ शकलेली आहे। मोठ्या प्रमाणावरती जागांची रस्सीखेच सुद्धा जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या संदर्भात ते काही नाराज आहेत का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कारण ही कॅबिनेटची बैठक जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी बोलवलेली होती, त्यामुळे या बैठकीला ते गैरहजर राहिलेले आहे। मात्र नेमकं काय कारण आहे का कुठल्या कामासाठी ते उपस्थित राहू शकलेले नाहीत हे अद्यापर्यंत स्पष्ट झालेलं नाही। मात्र ठाण्यामध्ये असताना सुद्धा कॅबिनेटला आलेले नाही, त्यामुळे त्यांची नाराजी आहे का असा प्रश्न समोर येतोय। शिवसेनेचे इतर मंत्री या बैठकीला उपस्थित आहेत, मात्र एकनाथ शिंदे जे आहे ते गैरहजर असताना पाहायला मिळतात। त्यामुळे नेमकी त्यांची नाराजी आहे की आणखी काय हे स्पष्ट झालेलं नाहीये। ठीक आहे राजू, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।